आजच्या गोष्टीचे नाव आहे दोन मेणबत्त्या. तुम्ही कधी विचार केलाय का की एक मेणबत्ती जळताना काय विचार करत असेल? ती जेव्हा पेटवली जाते तेव्हा तिचं आयुष्य सुरू होतं आणि जशी ती उजेड देते तशीच हळूहळू वितळत जाते, स्वतःला संपवून दुसऱ्यांसाठी. ही कथा आहे दोन मेणबत्त्यांची. एक होती सुंदर पण घमंडी आणि दुसरी होती साधी पण महान. एक जुना वाडा होता. तो एका छोट्याशा टेकडीवर होता. तो वाडा आता थोडा जीर्ण झाला होता. त्या वाड्यात राहायचे एक प्रेमळ कुटुंब. आजोबा, आजी आणि त्यांची दोन नातवंड, चिमणी आणि दीपू. आणि त्यांच्यासोबत राहायचा एक म्हातारा कुत्रा. त्याचे नाव होते मोती. हे सर्वजण त्या वाड्यात खूप आनंदाने राहायचे. त्या वाड्याचे एक गुपित होते. त्या वाड्यातल्या वस्तू जणू जिवंत होत्या. त्या वाड्यात विजेचा लपंडाव नेहमी सुरू राहायचा. तिथं अंधार हा रोजचा पाहुणा होता. अंधार पसरला की लोक मेणबत्त्या वापरत. संध्याकाळी वाडा उजळवण्यासाठी एकच मेणबत्ती पेटवायची परवानगी होती, कारण मेण महाग होतं. त्या घराच्या एका लाकडी कपाटात दोन मेणबत्त्या राहत असत. त्या दोघी एकाच खोक्यातून आलेल्या. त्या दोघी बहिणींसारख्या होत्या. त्यांचे रंग, आकार अगदी सारखे, पण स्वभाव मात्र अगदी परस्पर विरुद्ध. पहिली मेणबत्ती होती सुंदर, रंगीत आणि सुवासिक. तिला स्वतःच्या सौंदर्यावर गर्व होता. सजावटीत वापरासाठी असलेली ती मेणबत्ती थोडी घमंडी होती. तिचं नाव होतं झुळूक. ती म्हणायची, माझा उपयोग तेव्हाच व्हावा जेव्हा सगळं माझ्या मनासारखं असेल. दुसरी मेणबत्ती होती शांत, सौम्य आणि सेवाभावी. साधी, पांढऱ्या शुभ्र रंगाची, पण जास्त काळ टिकणारी. माझं जीवनच इतरांसाठी आहे असे ती म्हणायची. तिचं नाव होतं प्रकाशा. एके दिवशी झुळूक आरशात स्वतःकडे बघत म्हणाली, मी फारच सुंदर आहे. कधीतरी एखाद्या मोठ्या मेजवानीत मेणबत्ती स्टँडमध्ये मला टेबलावर झळकायला मिळेल. अरे किती सुंदर रूप आहे माझं. प्रकाशा शांतपणे म्हणाली, हो तू खरंच सुंदर आहेस, पण आपण ज्या दिवशी पेटवले जाऊ त्या दिवशी आपली खरी परीक्षा आहे. तुला काय कळतंय सौंदर्याचं? झुळूक म्हणाली. एके दिवशी खूप वाऱ्याचं वातावरण होतं. आकाशात ढग दाटले होते. जोरदार वादळ आलं, त्यामुळे वीज गेलीच होती. घरात अंधार दाटलेला होता. मोती भुंकत होता, कारण त्याला भीती वाटत होती आणि मुलंही घाबरली होती. आजीने प्रकाशा नावाची मेणबत्ती उचलली आणि ती मेणबत्ती पेटवली. ती हळूहळू उजळू लागली आणि त्यामुळे खोली प्रकाशमय झाली. झुळूक एका कोपऱ्यात ठेवलेली होती, विसरलेली आणि उपेक्षित. तिला राग आला. ह्या मला का नाही पेटवलं? मी तर किती छान दिसते. ही प्रकाशा दिसायलाही साधी, तरीही तिलाच पेटवली. माझा काहीच उपयोग नाही. मी केवळ शोभेची वस्तू. तिच्या मनात पहिल्यांदा संशय निर्माण झाला. प्रकाशा काहीच बोलली नाही. ती शांत होती. आपलं काम करत होती. सर्वांना उजेड देत होती. त्या उजेडात आजी मुलांना गोष्टी सांगू लागली. मुले गोष्टी ऐकण्यात दंग झाली आणि त्यांच्या गप्पा गोष्टी रंगू लागल्या. प्रकाशाच्या प्रकाशात संध्याकाळ सुंदर झाली. दुसऱ्या दिवशी रात्री झुळूक एका कोपऱ्यात ठेवलेली होती. तिथे नेहमी एक उंदीर फिरत असायचा. त्या रात्रीही तो आला. त्याने झुळूकला पाहिलं. सुगंधी मेण पाहून त्याला खूप भूक लागली. त्याने ती कुरतडायला सुरुवात केली. झुळूक घाबरली. अरे कोण आहेस तू? थांब थांब, मला खाऊ नको. मी काहीच उपयोगात आलेली नाही अजून. मी अजून जळालेलीही नाही. माझं आयुष्य असं संपवू नकोस. मी उपयोगी पडायची वाट बघत होते. पण उंदीर काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो त्याचे कुरतडण्याचे काम चालूच ठेवतो. झुळूकचे अंग कुरतडून कुरतडून त्याने ती अर्धवट खाऊन टाकली. तिच्या डोळ्यात पाणी आले. माझं आयुष्य असेच संपले. ते कोणाच्याही उपयोगी पडले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती निपचित पडलेली दिसली, काहीतरी गमावल्यासारखी. मी तर काहीच करू शकले नाही. ना मी पेटले, ना प्रकाश दिला, आणि आता तर माझं अस्तित्वच संपलं. तिचा आवाज अशक्त झाला होता. ती थोडा वेळ जीवनाशी संघर्ष करू लागली, पण नंतर पूर्णपणे निष्प्रभ झाली. काही न करता
आयुष्य व्यर्थ गेल्याची जाणीव घेऊन. दुसरीकडे प्रकाशा रोज नव्यानं पेटते. कधी आजीला विणकाम करताना मदत करते, तर कधी मुलांना अभ्यास करताना प्रकाश देते. कधी घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिला सावरण्यासाठी मदत करते. कधी लहानग्यांना शिकवण्यासाठी प्रकाश देते, तर कधी नातवंडांना भीती न वाटावी म्हणून प्रकाश देते. प्रत्येक संध्याकाळी ती जळते आणि प्रत्येक रात्री तिचे जीवन थोडंसं कमी होते. एके रात्री मोती कुठेच दिसत नव्हता. सर्वजण त्याला शोधायला गेले. प्रकाशा पेटवली गेली. तिच्या उजेडात शेवटी मोती सापडला, एका जुन्या खड्ड्यात अडकलेला. प्रकाशा नसती तर तो अंधारात मरून गेला असता. त्या रात्री झुळूकला जाणवलं, मी इतकी सुंदर असूनही एकही चांगलं काम केलं नाही. आणि ही प्रकाशा रोज थोडी थोडी मरण पत्करते, पण दुसऱ्यांसाठी. झुळूक दुःखी होते. तिला स्वतःचा तिरस्कार वाटतो. प्रकाशा दररोज थोडी थोडी जळत राहते. तिचं शरीर हळूहळू वितळत जातं, पण ती कधीच तक्रार करत नाही. ती म्हणते, माझं जीणं आहे इतरांसाठी. जेव्हा एखादा अंधारात वाट चुकतो तेव्हा त्याला उजेड देण्याचं भाग्य मला मिळतं. हेच माझे जीवन. एका दिवसाची संध्याकाळ वेगळी होती. पाऊस खूप होता. वाऱ्यामुळे लाईटही गेले होते. फक्त मेणबत्तीचा आधार होता. आजोबा म्हणाले, आज शेवटची प्रकाशा आहे, तिला वापरायचंय. प्रकाशा हळूहळू पेटवली गेली. घर अंधारातून प्रकाशात न्हालं. ती जळत राहिली. शेवटी ती पूर्ण वितळली. शेवटचा क्षण. मी संपले, पण किती भाग्यशाली आहे मी. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणता आलं, एकट्याला सोबत देता आली, अंधाराला हरवता आलं. बस हेच खरं आयुष्य. प्रकाशा पूर्ण जळते, शेवटचा श्वास घेते. पण त्या दिवशी संपूर्ण घरात प्रेम, आठवण आणि शांततेचा उजेड राहतो. तेव्हा आजी मुलांना म्हणते, ही मेणबत्ती छोटी होती, पण तिचं कार्य फार मोठं होतं. प्रकाशा संपते, पण तिचा अनुभव झुळूकला रूपांतरित करतो. झुळूक आता अर्धवट आहे. सौंदर्य गेलेलं, शरीर कुरतडलेलं, पण मनात नवा प्रकाश. ती स्वतःहून आजीला म्हणते, मीही फक्त सुंदर नसते तर उपयुक्त झाले असते. आता माझं शिल्लक मेण प्रकाशाच्या अवशेषांबरोबर मिसळा. एक नवीन मेणबत्ती बनवा, जी ना केवळ सुंदर असेल, ना केवळ साधी, पण उपयोगीही असेल. आजी हसली. झुळूक, तू आत्ता खरी मेणबत्ती झालीस. त्या रात्री आजीने उरलेले थोडेसे मेण गोळा केले. झुळूकचे उरलेले तुकडे आणि प्रकाशाचे काही अवशेष, त्यातून एक नवीन मेणबत्ती बनवली. यावेळी आजी म्हणाल्या, या मेणबत्तीमध्ये आत्मक्लेश नाही, घमेंड नाही. यामध्ये झुळूकच्या अनुभवांची शिकवण आहे आणि प्रकाशाच्या सेवाभावी वृत्तीची प्रेरणा आहे. ती मेणबत्ती होती संधीप, संधी आणि दीप यांचा संगम, ज्याने झुळूकसारख्या मेणबत्त्यांना सुधारण्याची आणि प्रकाशासारखं बनण्याची संधी दिली. संधीप पेटवला जातो, त्याच्यात झुळूकची झळाळी आहे, पण प्रकाशाची निस्वार्थी वृत्ती आहे. संधीप घरात नवा प्रकाश आणतो, ज्ञानाचा, मैत्रीचा आणि सेवा भावनेचा. ते नातवंड ठरवतात, आपण आयुष्यात झुळूक होणार नाही, ना केवळ सौंदर्य दाखवणारे, तर आपण प्रकाशा आणि संधीप सारखे होणार, जी आपली शिदोरी दुसऱ्यांसाठी वापरतील. संधीप ही नवीन मेणबत्ती आता त्या वाड्याच्या दिवाणखान्यात ठेवलेली होती. ती म्हणजे झुळूकचा पश्चाताप आणि प्रकाशाची प्रेरणा या दोघांचं एकत्रित रूप होती. आता घरात संदीपची प्रतिष्ठा होती. त्याला रोज पेटवलं जात नव्हतं, पण एखादा महत्त्वाचा क्षण आला की तोच वापरला जायचा. विशेष संधीसाठी, जिथं प्रकाशाबरोबर शहाणपणाची गरज असते. एके दिवशी आजोबांनी नातवंडांना सांगितलं, बाहेरच्या जंगलात एक जुना दीपस्तंभ आहे. तिथं कोणी राहत नाही, पण एका पिढीने तो सांभाळला होता. आता तो अंधारात आहे. आपण तिथं एक दिवा नेऊया. हा आपला संधीप. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपू, चिमणी, आजोबा आणि मोती या चौघांनी संदीपला घेतलं आणि जंगलाच्या दिशेने चालू लागले. तिथं त्यांना काही खास प्राणी भेटले, ज्यांनी गोष्टीत नवीन रंग भरले. त्यांना भेटला एक तारुण्य नावाचा कासव.
त्याचं वय होतं 100 वर्षांपेक्षा जास्त, पण मनाने तो अजूनही तरुण होता. तो संथ चालत होता, पण खोल विचार करायचा. त्याने संदीपकडे पाहून विचारलं, तू कोणत्या उद्देशासाठी पेटवला जातोस? संदीप म्हणाला, माझ्या मेनात संधीची झळाळी आहे आणि सेवाभावाची ऊब मी दिशा दाखवण्यासाठी आहे. तो कासव हसला, तर मग तू दीपस्तंभासाठी योग्य आहेस. थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना ज्ञानोली नावाची घुबड भेटली. रात्र झाली होती. सर्वत्र अंधार पसरलेला होता. घुबड एका झाडावर बसून विचार करत होती. त्यांना पाहून ती खाली उतरली. तुम्ही दिवा घेऊन कुठं चाललात? चिमणी म्हणाली. जुन्या दीपस्तंभात. त्यावर घुबड म्हणाली, सावध रहा. अंधार फक्त प्रकाशाने हरवतो, पण अज्ञान फक्त संयमाने. तिचं म्हणणं म्हणजे संदीप फक्त दिवा नाही, तो समजूतदारपणाचा प्रतीक आहे. ते असेच पुढे चालत राहिले. दुसऱ्या दिवशी त्यांना एक कोल्हा मिळाला. त्याचं नाव होतं निंबक. त्यांना पाहून तो म्हणाला, खूप मेणबत्त्या पाहिल्या मी, पण बहुतेक जण दुसऱ्याला प्रकाश देण्याऐवजी स्वतःची झळ बघतात. त्यावर संदीप हसत म्हणाला, मी दोघांचा अनुभव घेऊन बनलो आहे, त्यामुळे मी दुसऱ्यांचा ऐकतो आणि शिकतो. त्यावर निंबक म्हणाला, सत्य, नम्रता आणि अनुभव या तिन्ही गोष्टी मिळून ज्याचा प्रकाश तयार होतो तोच खरा दीपस्तंभ होऊ शकतो. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक वृद्ध हत्तीण भेटली. तिचं शरीर मोठं, पण मन अजूनही मुलासारखं कोमल होतं. ती दरवर्षी दीपस्तंभाजवळ येते, कारण तिचं बाळ तिथे हरवलं होतं खूप वर्षापूर्वी, पण आता ते तिला मिळालं होतं. माझ्या बाळासाठी एक दीप लावण्यात आला होता. त्याच उजेडात मी त्याला शोधू शकले. ती संदीपकडे पाहून म्हणाली, प्रत्येक दिवा केवळ अंधार नाही, तर आठवणी आणि आशेचा वाहक असतो. त्यानंतर त्यांना एक बेडूक भेटला. तो थोडा खोडकर होता, पण संवेदनशील. मी थोडासा पाण्यात खेळणारा, पण संदीपसारख्या दिव्याला बघून मला थोडं शांत व्हावंसं वाटतं. तो म्हणाला, प्रकाशाने शांततेचा सूर निर्माण होतो आणि शांतता हीच खरी शक्ती असते. शेवटी सगळे दीपस्तंभाजवळ पोहोचले. तो धूळ आणि झाडाझुडपांनी भरलेला होता. सगळीकडे अंधार आणि वेगळीच शांतता होती. मोतीने झडप टाकून झाडं बाजूला केली आणि दीपूने संदीप लावला. संदीपचा प्रकाश सगळीकडे पसरला. प्रथम दीपस्तंभात, मग आसपासच्या जंगलात. हत्तीण, घुबड, कासव, कोल्हा, बेडूक सर्वजण आले आणि त्या उजेडाभोवती बसले. हा केवळ मेणबत्तीचा प्रकाश नाही, हा अनुभव, पश्चाताप, सेवाभाव आणि संधी यांचा प्रकाश आहे. संदीप जळत राहतो. त्याचा प्रकाश आता दीपस्तंभाच्या काचांमधून जंगलभर जातो. प्रत्येक प्राणी त्याच्याकडे बघतो, शांत, सुरक्षित आणि प्रेरित होतो. आजोबा म्हणतात, आज एक नवा दीप लावला गेला. तो केवळ प्रकाशाचा नाही, तर परिवर्तनाचा आहे. ह्या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते, प्रत्येक जण बदलू शकतो. झुळूकपासून संदीपपर्यंतचा प्रवास हे सिद्ध करतो. सौंदर्याने नव्हे, तर उपयोगाने आपली किंमत ठरते. स्वतःसाठी जगणं सहज आहे, पण दुसऱ्यांसाठी जगणं हेच खरं प्रकाशमय जीवन आहे. घमेंडाने आयुष्य व्यर्थ जातं, नम्रतेने ते महान होतं.